भगवता धम्मो धम्मं नमसा सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सुखो बुद्धानोपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघस्य सामग्री समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। सर्वांना जय भीम, नमो बुद्धा। काल आपण चौथ्या भागाला सुरुवात केलेली आहे। ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी हे जे प्रकरण आहे आपण काल सुरू केलेलं आहे। नव्या प्रकाशासाठी चिंतन
नवीन प्रकाश आपल्याला प्राप्त झाला पाहिजेत, म्हणजे नवीन काहीतरी ज्ञान प्राप्त झाला पाहिजे. प्रकाश ज्याला आपण म्हणतो ना, ते प्रकाश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे, म्हणून प्रकाश हा शब्द वापरलेला आहे. ज्ञानाचा साठी आपण प्रकाश हे प्रतीक वापरतो. आणि अज्ञान जे आहे त्याचं प्रतीक आहे अंधार, म्हणून अंधार म्हणजे अज्ञान आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. काल आपण पाहिलेलं आहे की अन्नभक्षण केल्यानंतर, ताजा तवाना सिद्धार्थ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना 5 स्वप्न पडली होती. ती स्वप्न आपण काल पाहिलेली आहेत, 5 प्रकारची स्वप्न. आपलं भविष्य जाणून घेण्याच्या उद्देशानं दुसऱ्या दिवशी मग सिद्धार्थ गौतमानं सुजाताच्या दासीने जे सोन्याचं पात्र दिलं होतं, ज्यामध्ये सुजातानं खीर दिलेली होती, ते पात्र त्यांनी नदीच्या प्रवाहामध्ये टाकलं. इथपर्यंत आपण काल आलेलो आहोत की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्या दिवशी स्वप्न पडले होते. आणि नंतर क्षीरप्राशन केल्यानंतर ते जे पात्र आहे ते निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, का म्हणाला तो, की आपलं भविष्य जाणवण्याचा प्रयत्न केला, की आपल्याला खरंच भविष्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती होईल किंवा नाही या उद्देशानं. आणि ते पात्र त्या नदीच्या प्रवाहात टाकता वेळेस त्यांनी म्हटलं की जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि ज्ञानप्राप्ती जर होत नसेल तर ते पात्र खालच्या दिशेला म्हणजे प्रवाहाच्या दिशेला जाऊ दे. आणि असं म्हणून त्यांनी ते पात्र नदीच्या पात्रात सोडलं. आणि असं म्हणतात की खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागलं आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडालं. निवासस्थान म्हणजे त्या नदीच्या पात्राचा काठ असेल, तिथं काही असेल डोह वगैरे, तर तिथं ते पात्र जाऊन काही वेळ ते उलट्या दिशेला गेलं आणि ते बुडालं. तर हा जो मुद्दा आहे, बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे. आज आपण विज्ञानाची कास धरलेली आहे आणि आपण आपल्या मनात साहजिक आहे ती शंका निर्माण होते की ते पात्र उलटं कसं काय गेलं, प्रवाहाच्या दिशेनं उलटं कसं काय जाऊ शकते. यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत पात्र उलटं जाण्यासाठी. एक तर मुद्दा असा आहे की सिद्धार्थाचा तो काय आहे, संकल्प आणि निश्चय आहे. सिद्धार्थानं जो संकल्प केलेला आहे की मला ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, त्या संकल्पाचं प्रतीक म्हणून ते पात्र प्रवाहाच्या उलट्या दिशेनं गेलेलं आहे असं म्हटलं जाते. परंतु तरी जे काही तज्ज्ञ चिकित्सक आहेत, त्या तज्ज्ञ चिकित्सकांनी फार सुंदर अर्थ त्याचा दिलेला आहे की तथागत गौतम बुद्धांनी नदीत सोडलेले सोन्याचे पात्र प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहण्याच्या मागं प्रामुख्याने 2 दृष्टिकोन आहेत. 2 दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे आध्यात्मिक आणि श्रद्धात्मक दृष्टिकोन आहे आणि दुसरा दृष्टिकोन आहे वैज्ञानिक किंवा भौतिक शास्त्राचा दृष्टिकोन. दोन्ही दृष्टिकोन आपण समजून घेतले पाहिजे. तर कोणता दृष्टिकोन त्या ठिकाणी लागू होतो यापेक्षा त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि फार सुंदर दोन्ही दृष्टिकोन या ठिकाणी दिलेले आहेत. एक आहे आध्यात्मिक किंवा श्रद्धात्मक दृष्टिकोन, की त्याला आपण धार्मिक ताकद म्हणतो, त्याला धार्मिक शक्ती म्हणतो, तथागतांची संकल्पशक्ती असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरा दृष्टिकोन आहे भौतिकशास्त्राचा नियम, म्हणजे विज्ञानाचा दृष्टिकोन आहे. त्या विज्ञानाच्या कारणामुळे सुद्धा पात्र उलटं जाऊ शकते आणि आध्यात्मिक श्रद्धेमुळे सुद्धा ते पात्र उलटं जाऊ शकते. तर त्याच्यातलं आपण पहिला दृष्टिकोन पाहूया की आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक दृष्टिकोन. प्रतिकात्मक दृष्टिकोन आहे हा. श्रद्धा असली पाहिजेत आपली, म्हणजे त्यांची श्रद्धा होती सिद्धार्थ गौतमाची की आपल्याला ज्ञानप्राप्ती प्राप्त होईल तर हे पात्र उलटं गेलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे एवढी श्रद्धा
आपल्या मनात निर्माण झालेल्या या विचारावर सिद्धार्थ गौतमाची होती आणि म्हणून ते पात्र उलट्या दिशेला गेलेलं आहे. बौद्ध ग्रंथानुसार आणि परंपरेनुसार ही एक अलौकिक किंवा दैवी घटना मानली जाते. ठीक आहे नाही, तसं तर आपण पाहतो ना, शक्य नाही ना, प्रवाहाच्या उलटे दिशेनं पात्र वाहून जाऊच शकत नाही. म्हणून बौद्ध ग्रंथाच्या परंपरेनुसार ही एक अलौकिक म्हणजे अशी कधी न घडलेली घटना किंवा दैवी घटना असं त्याला मानल्या गेलेलं आहे, जी बुद्धाच्या संकल्प शक्तीचे दर्शन घडवते असं स्पष्ट लिहिलेलं आहे. बुद्धांची जी संकल्प शक्ती होती, सिद्धार्थ गौतमाची संकल्प केला होता, निश्चय केला होता की मला 6 वर्ष तपश्चर्येतून सुटल्यानंतर ते वैफल्यग्रस्त नाही झाले तर आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल, काही ना काहीतरी आपल्याला मिळेल अशी त्यांना आशा होती. आणि म्हणून हे बुद्धांच्या संकल्प शक्तीचं दर्शन आपल्याला घडवते की संकल्पशक्ती कशी असते. बोधिसत्वाची खूप पॉवरफुल असते ती संकल्पशक्ती. आपण सुद्धा छोटे छोटे संकल्प करतो आणि ते संकल्प आपले पूर्ण करण्याचे आपण प्रयत्न करत असतो. असाच संकल्प बाबासाहेबांचा की आजही त्या बडोदा गुजरातमधील जे बडोदा शहर आहे तिथं ती संकल्पभूमी आहे की ज्या उद्यानामध्ये बाबासाहेब बसून ढसाढसा रडले होते. ती जागा आज संकल्पभूमी म्हणून ती प्रसिद्ध आहे. बडोदा सरकारमध्ये जेव्हा बाबासाहेब नोकरीला गेले होते आणि नोकरीमध्ये जातीयता जास्त होती त्या काळात, तर ते जात लपून त्यांना कोणी राहायला घर देत नव्हतं, तर एका धर्मशाळेमध्ये ते पारशी धर्मशाळेमध्ये नाव बदलून बाबासाहेब थांबले होते. आणि जेव्हा त्या पारशी लोकांना समजलं की हे महार जातीतले आहेत, तर बाबासाहेब ड्युटीवरच होते, तर त्यांच्या घरातलं सगळं सामान पुस्तकं सगळे त्या पारशांनी धर्मशाळेच्या बाहेर फेकून दिले. आणि जेव्हा बाबासाहेब आले तर तेव्हा त्यांचं सामान अस्तव्यस्त त्यांना बाहेर पसरलेलं दिसलं. आणि बाबासाहेब चिडले नाही, रागावले नाही, काहीच नाही, शांत. त्यांनी आपलं सगळं सामान गोळा केलं, पुस्तकं गोळा केले आणि बाजूलाच असलेला जे एक गार्डन होता, बगीचा होता, त्या बगीच्यातल्या त्या झाडाखाली बसून बाबासाहेब ढसाढसा रडले. तिथं का रडले बाबासाहेब? कारण मी महार जातीतला एवढा विद्या विभूषित खूप शिकलेला असा माणूस आहे, माझ्यासारखं कोणीच शिकलेलं नाही, तर माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला जर अशा प्रकारचा त्रास होतो, काढून दिल्या जातं, जातीयता पाहिल्या जाते, माझ्यासारख्याला जर हे अनुभव येतात, तर माझा जो अडाणी समाज आहे सगळा महार समाज, त्यांना किती त्रास देत असतील हे लोक, असा विचार करून तिथं बाबासाहेब रडले. आणि तिथं बाबासाहेबांनी संकल्प केला. हाच संकल्प, जसा बुद्धाचा संकल्प शक्तीचं हे प्रतीक आहे, ते पात्र उलटं वाहून गेलं, तसा बाबासाहेबांनी काय संकल्प केला होता तिथं की मी काहीही झालं तरी मी माझ्या समाजाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, आणि जर मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेईन. रडले बाबासाहेबांनी हा संकल्प केला की आता तर काहीही झालं तरी माझ्या समाजाला मी न्याय आणि हक्क मिळवून दिले पाहिजेत, त्यांचा उद्धार मी केलाच पाहिजे. आणि खरंच बाबासाहेबांनी उद्धार केला की नाही आपला? बाबासाहेब नसते तर आपली काय परिस्थिती असती आपण कल्पना करू शकतो. तर हा जो संकल्प आहे, या संकल्प शक्तीमध्ये खूप अशी ताकद असते, त्याचं ते प्रतीक आहे, त्याचं ते दर्शन घडवते. संकल्पशक्ती अशी होती बुद्धांची की जर मला आज बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर ते पात्र प्रवाहाच्या उलट्या दिशेने जावं असा संकल्प केला होता. आणि त्यांच्या पवित्र ऊर्जेमुळे, त्या केलेल्या संकल्पाच्या पवित्र ऊर्जेमुळे निसर्गाने दिलेला तो एक शुभ संकेत होता, ते पात्र उलटं व्हायला लागलं. की त्यांच्या संकल्पाची जी काही पवित्र ऊर्जा होती त्यांच्या संकल्पामध्ये, तर त्या ऊर्जेमुळे या निसर्गानं दिलेला तो एक संकेत आहे, एक शुभ लक्षण आहे,
त्यांनी दिलेल्या संकल्पाचं, म्हणून ते पात्र वाहून गेलेलं आहे. आणि दुसरा एक आणखीन आध्यात्मिक किंवा धार्मिक अर्थ त्याच्यामध्ये आहे. हा तर आपण पाहिला संकल्प शक्तीचा, पवित्र ऊर्जेचं ते एक शुभ संकेत आहे. आणि दुसरा जो अर्थ आहे याचा, की जग नेहमी वासना, तृष्णा आणि अंधश्रद्धेच्या प्रवाहाने सरळ दिशेनं वाहत आहे. जे संपूर्ण जग आहे, संपूर्ण मानवजात आहे, ही कशामध्ये गुरफटलेली आहे? वासनेमध्ये, म्हणजे इच्छांमध्ये, तृष्णांमध्ये. तृष्णा म्हणजे इच्छा, लोभ, आणि अंधश्रद्धेमध्ये. याला प्रवाह म्हणतात. की माणसाचं, संपूर्ण मानवजातीचं जे जीवन आहे, आपलं जे जीवन आहे, आपण कसं जीवन जगतो? वासनेमध्ये, तृष्णेमध्ये आणि अंधश्रद्धेच्या प्रवाहात आपण सरळ दिशेनं वाहत चाललेला आहोत. अंधश्रद्धेचे पालन आपण करतो. अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण करणे आणि सुखाची प्राप्ती करून घेणे, हा एकच उद्देश आपल्या जीवनामध्ये आहे, दुसरा काहीच नाही. दुःख नष्ट करण्यासाठी आपण काहीच नाही करून राहिलो. आपले जे सगळे प्रयत्न कशासाठी आहेत? सुख मिळवण्यासाठी. पण ते सुख कशासाठी मिळवतो आपण? तर दुःख आपलं कमी करण्यासाठी, दुःखाला दाबण्यासाठी आपण काय करतो? सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या सुखाच्या मागं लागल्यामुळे आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपले ध्येय, आपला लोभ आणि अंधश्रद्धा, अंधश्रद्धा म्हणजे जिथं अज्ञानाचा अभाव आहे, अशा सरळ दिशेच्या प्रवाहामध्ये मानवजात काय करत आहे? आपलं जीवन जगत आहे. आणि बुद्धांनी या जगाच्या विचारसरणीच्या, ही जी जगाची विचारसरणी आहे, या विचारसरणीच्या विरुद्ध जाऊन मध्यम मार्ग शोधला, मध्यम मार्ग शोधून काढला. पात्राचे प्रवाहाविरुद्ध जाणं म्हणजे काय आहे? तर जगाच्या प्रवाहाविरुद्ध, जग ज्या प्रवाहात चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध जाऊन सत्य शोधणे, याचे ते जिवंत प्रतीक आहे. हा सुद्धा एक अर्थ त्या पात्राचा आहे, की जग कोणत्या दिशेला चाललं, जगाची विचारधारा काय, जगाचे उद्देश काय, जगाचे हेतू काय, त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन, की जग सत्य शोधून नाही राहिलं, तर म्हणून त्या जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सत्य शोधून काढणे, याचं जिवंत प्रतीक म्हणजे ते पात्र आहे. असा हा धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक दृष्टिकोन या ठिकाणी आहे. आणि दुसरा जो आहे आध्यात्मिक दृष्टिकोन, आपला वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा भौतिकवादाचा दृष्टिकोन. मुख्य कारण काय आहे? विज्ञान आपल्याला सांगतं आजच्या काळातलं, की ते पात्र उलट्या दिशेला का गेलेलं आहे. तर विज्ञान काय सांगते आपल्याला? तर पाणी आणि वाऱ्याचा दाब किंवा आवर्त प्रवाह, यामुळे ते पात्र उलट्या दिशेला गेलेलं आहे. कसं असते? ज्या ठिकाणी पाणी खोल असते आणि ज्या ठिकाणी भोवरा असतो, पाण्याचा भोवरा माहीत आहे आपल्याला, त्या भोवऱ्यामध्ये वर आपल्याला दिसतो तो प्रवाह वाहत वाहत चाललेला आहे. परंतु त्या भोवऱ्याचं वैशिष्ट्य आहे की भोवऱ्याच्या विरुद्ध दिशेनं, म्हणजे खालच्या दिशेचं पाणी, म्हणजे आतमधलं खालचं पाणी हे विरुद्ध दिशेनं वाहत असते, आहे का नाही? आणि परत ते पलटी मारून परत त्या भोवऱ्यामध्ये ते असं फिरत राहते, ते खूप मोठ्या अशा अंतरानं. तर विज्ञान आपल्याला हे सांगते की पाण्याच्या वाऱ्याचा दाब किंवा आवर्त प्रवाह हा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे. आणि त्या पात्राची जी गती आहे ती केवळ बाह्य भौतिक बलाचा परिणाम आहे. ते पात्र का गेलं? तर बाह्य भौतिक बलाचा परिणाम आहे. भौतिक बल म्हणजे त्या प्रवाहामुळे निर्माण झालेले जे बल आहे, शक्ती आहे, त्या प्रवाहानं त्याला आतमध्ये उलट्या दिशेचा प्रवाह असल्यामुळे ते पात्र उलट्या दिशेला गेलेलं आहे. आणि याचा अर्थ होतो की निसर्गाच्या नियमांचे आकस्मिक भौतिक प्रात्यक्षिक आहे. निसर्गाचाच नियम आहे तो, आणि त्या निसर्गाच्या नियमाचं अचानक घडलेलं हे वैज्ञानिक कारण आहे, आणि म्हणून ते पात्र गेलेलं. आणि मुख्य कारण काय धार्मिक दृष्टिकोनामध्ये सांगितलेलं आहे की बुद्धांची आंतरिक ऊर्जा आणि दृढ संकल्पशक्ती
सत्याच्या शोधासाठी चाललेल्या प्रवासाचं प्रतीक आणि संसार आणि अज्ञानाच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचा संदेश, त्याचं प्रतीक म्हणून ते पात्र उलट्या दिशेला वाहिलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर विज्ञान या घटनेला पाण्याचा प्रवाह आणि हवेचा दाब यामधील भौतिक प्रक्रिया मानते, तर अध्यात्म किंवा धार्मिकता त्याला बुद्धांच्या आगामी म्हणजे येणाऱ्या बुद्धत्वाचे आणि क्रांतिकारी विचारांचे निसर्गाने केलेलं स्वागत मानत असते. अशा प्रकारे ह्या पात्राचा जो अर्थ आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यामुळे तुमचं समाधान झालं की नाही काय नाही, तर दोन्ही दृष्टिकोन, धार्मिकही दृष्टिकोन सांगितलेला आहे आणि विज्ञानवादी दृष्टिकोनसुद्धा या पात्राचा सांगितलेला आहे. पण आपल्याला एवढ्या खोलात जाण्याची काही गरज नाही. आपल्याला मुख्य गोष्ट काय आहे, बुद्धांनी कशाचा शोध लावला, शोध ऐकण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. काय प्राप्त केलं बुद्धांनी, बुद्धत्व प्राप्त केलं म्हणजे नेमकं काय प्राप्त केलं हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आणि थोडक्यात आपल्याला म्हणजे दोन्ही अर्थ, आपण विज्ञानाचाही अर्थ पाहिला आणि आध्यात्मिक अर्थ म्हणजे धार्मिक अर्थसुद्धा आपण पाहिला. अशा या निश्चय, आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली आणि ते पात्र उलटं गेल्यामुळे सिद्धार्थ गौतमाला आशा निर्माण झाली की नाही आपल्याला बुद्धत्वाची प्राप्ती होणारच आहे. आणि त्यांनी निश्चय केला आणि त्यांच्यामध्ये चांगला धीर आला, धैर्य आलं आणि त्यांनी ते उरुवेला नावाचं ठिकाण सोडलं आणि संध्याकाळच्या वेळेला ते गयेच्या मार्गाला निघाले. बुद्ध गया ज्याला म्हणतो, जिथं ज्ञानप्राप्ती झाली बुद्धांना, गयेचा मार्ग त्यांनी धरला. आणि तेथे गेल्यावर त्यांनी एक पिंपळ वृक्ष पाहिला, खूप मोठं पिंपळाचा वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल म्हणजे नवीन ज्ञान आपल्याला दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास आपल्याला मदत होईल. आपला जो काही प्रश्न आहे की दुःख मानवाच्या जीवनात का आहे, हा प्रश्न शोधून काढण्यासाठी मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा सिद्धार्थ गौतमांनी विचार केला. गयेला गेल्यानंतर एक पिंपळाचं झाड शोधलं आणि तिथं आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथं मदत होईल या आशेनं आपण आता याच पिंपळाच्या झाडाखाली बसून चिंतन करूया. काय करूया? चिंतन करूया. आणि चिंतन करण्याचा विचार त्यांनी तिथं केला की आपण या ठिकाणीच आता बसायचं आहे ज्ञानप्राप्ती होण्यासाठी. आणि नंतर सिद्धार्थ गौतमांनी चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्या पिंपळाच्या बाजूच्या चारही दिशांची त्यांनी परीक्षा केली, निरीक्षण केलं आजूबाजूच्या परिसराचं. आणि त्याने पूर्व दिशेची निवड केली. पूर्व दिशेला तोंड करून ते त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. पूर्व दिशाच का निवडली त्यांनी? कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे जे ऋषी आहेत हे ऋषीसुद्धा नेहमी याच दिशेची निवड करतात, पूर्व दिशेची. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमांनी सुद्धा पूर्व दिशेची निवड करून त्या पिंपळाच्या झाडाखाली, त्या झाडालाच आपण बोधी वृक्ष असं म्हणतो, तिथं बसण्याचा त्यांनी निश्चय केला. आणि गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली ते बसले. कोणत्या अवस्थेत बसले ते? पद्मासन. हे बसण्याचं एक आसन आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन. जी मूर्ती आहे का नाही आपली, ती पद्मासनामध्ये. पद्मासनामध्ये दोन्हीही पायाचे पावलं वर आहेत, मांडी मारून बसल्यावर दोन्ही पावलं वर. आपण तसे आपण नाही बसत तसे, ती बैठ, ते पद्मासन आहे. आणि हे पद्मासन म्हणजे दोन्हीही पावलं आपल्याला असे दिसतात वर, ठीक आहे. आणि ही जी मूर्ती आहे, ह्या मूर्तीची जी मुद्रा आहे, बुद्धांनी हात केलेला आहे खाली असा, आहे की नाही, ती भूमिस्पर्श मुद्रा आहे, जमिनीला स्पर्श केलेला आहे.
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं बुद्धांना की काय पुरावा आहे तुमच्याजवळ की तुम्हाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली, तेव्हा मोठ्या धैर्यानं बुद्धांनी त्या भूमीला स्पर्श केला होता की मला बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, त्याची साक्ष ही पृथ्वी आहे. ती भूमी स्पर्श मुद्रा आपल्या विहारामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या 5 मुद्रा आहेत तथागतांच्या. असो, पद्मासन घालून पाठ सरळ ठेवून पिंपळ वृक्षाखाली ते बसले आणि ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयानं सिद्धार्थ गौतम स्वतःलाच म्हणाले की कातडी म्हणजे आपली कातडी, स्नायू म्हणजे आपलं सगळं मांस, आणि हाडे आणि माझे हाडं हवी तितकी सुकून गेली, वाटेल तेवढे ते सुकून गेले तरी चालतील, आणि माझ्या शरीरातील रक्त आणि मांस शुष्क झाले तरी चालेल, म्हणजे कोरडं झालं सुकून गेलं तरी चालेल, रक्त आणि मांस, हाडं सुकून गेली तरी चालतील, काहीही झालं तरी सगळं शरीर सुकून गेलं तरी चालेल, परंतु मी पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय मी हे आसन सोडणार नाही. पहा किती जबरदस्त संकल्प आहे. कातडे सुकून गेले, स्नायू सुकून गेले, हाडं वाळून गेले, रक्त मांस सुकून गेले तरी चालतील, परंतु जोपर्यंत मला ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी या पद्मासन घालून बसले, पाठ सरळ ठेवून मी आता उठणार नाही. किती दिवस लागतील पता नाही, काहीच माहीत. आणि नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा, गजेंद्र म्हणजे हत्ती, हत्तीच्या प्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी, तिचं नाव सुवर्णप्रभा, ही दोघेही पती पत्नीला, राजाला आणि त्याच्या राणीला सुवर्णप्रभा यांना, ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली. दोघंही नवरा बायकोना, राजाला राणीला स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय दिसलं की पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम बसलेले आहेत ज्ञानप्राप्ती करण्यासाठी, असं स्वप्न त्यांना दिसलं आणि ते एकदम जागे झाले स्वप्नात. आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती, आणि सिद्धार्थ गौतम पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करून घेणारच अशा खात्रीनं त्यांनी सिद्धार्थ गौतमांची पुढील प्रमाणे स्तुती केली त्या स्वप्नातून जागा झाल्यानंतर. आणि सिद्धार्थ गौतमाच्या दिशेनं हात जोडून त्यांनी काय स्तुती केली दोघांनाही, काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा, की हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे, चरण म्हणजे पाय, की ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा आवाज करत आहे की बुद्ध येत आहेत या पृथ्वी, आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे. स्वप्नात पाहिलं त्यांनी की सिद्धार्थाचं तेज सूर्याच्या सारखं पसरत आहे. पाहतो की काही फोटोमध्ये काही मूर्तीला ते असा गोल राऊंड आहे डोक्याच्या मागं, ते तेजोवलय आहे, त्याला आभा असं म्हणतात. बुद्धाच्या तेजाची ती आभा आहे. आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपणाला मिळणारच, अशी स्तुती केली त्या काळ नावाच्या राजानं आणि राणी सुवर्णप्रभा याने, की आपले इच्छिलेले फळ म्हणजे जी काही इच्छा सिद्धार्थ गौतमाच्या मनात आहे ज्ञानप्राप्ती करून घेण्याची, ती हमखास मिळणारच आहे, असं स्तुती केली गौतमाची. आणि परत ते म्हणायला लागले, हे कमल नयना, की ज्याचे डोळे कमळासारखे आहेत, हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत. आकाशात पक्षी थवेच्या थवे आहेत, पक्ष्यांचे पंख फडफडवत आहेत आणि आदरानं वंदन करत आहेत सिद्धार्थ गौतमाला. आणि या आकाशात मंद मंद एकदम हळूहळू वायू लहरी, हवेच्या झुळका हळूहळू वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इप्सित म्हणजेच इच्छा, आपली इच्छा साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित आहे, असं घोषणा केली, स्तुती केली सिद्धार्थ गौतमाची. कोण केली?
काळ नावाचा राजा आणि त्याची राणी सुवर्णप्रभा यांनी. तर अशा प्रकारे किती शुभ संकेत सिद्धार्थ गौतमाला मिळालेले आहेत. आता आणखीन थोडीशी महत्त्वाची माहिती पाहूया आपण. कोण आहे हा काळ नावाचा राजा आणि त्याची राणी सुवर्णप्रभा? पाहिजेत ना माहिती की चालायचं पुढे? काळ नावाचा राजा आपण पाहूया. पहा, काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा. बौद्ध ग्रंथ आणि जातक कथानुसार संदर्भ जो दिलेला आहे या काळ राजाचा, तर महासुपीन जातक कथा जी आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. किंवा राजा प्रसेनजित, कौशल देशाचा नरेश सम्राट, या प्रसेनजिताला भयंकर स्वप्न पडले होते आणि एक नाही 16 स्वप्न पडले होते प्रसेनजित राजाला. आणि त्या 16 स्वप्नांचा अर्थ काय आहे हे बुद्धांना त्यांनी विचारलं होतं. पुन्हा प्रसेनजित राजाने. बौद्ध साहित्यात या कथेचा विस्तृत संदर्भ आपल्याला आढळतो. पूर्ण कथा त्यामध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये काळ नावाचा राजा आणि त्याची राणी सुवर्णप्रभा यांच्या स्वप्नाचा सुद्धा उल्लेख येतो. त्यांना जे स्वप्न दिसलं की पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम बसलेले आहेत आणि नक्कीच त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होणार आहे. या कथेचा मूळ गाभा आणि मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे. आता इथं प्रसेनजित राजाचे 16 स्वप्न म्हणा आणि ह्या काळ नावाच्या राजाचे आणि राणीचं स्वप्न. मूळ पार्श्वभूमी आहे स्वप्न आणि त्याचा काळ जो आहे. तर भविष्यातील संकट बुद्धांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्याचं, की भगवान बुद्धांच्या काळात कौशल देशाचा राजा प्रसेनजित याला एका रात्री 16 अत्यंत भयानक स्वप्ने पडली आणि जेव्हा बुद्धांनी या स्वप्नांचा अर्थ सांगितला तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की ही स्वप्ने राजाच्या काळातली नाहीत. राजाला धीर दिला बुद्धाने की ही जी 16 भयंकर स्वप्ने आहेत ही तुझ्या काळातली नाहीत. तुला जे स्वप्न पडली हे तुझ्या काळात घडणार नाहीत. तर हे स्वप्नात कधी घडणार आहेत? भविष्यात. भविष्यात म्हणजे कलियुगात. त्या काळामध्ये 4 युग आहेत नाही का? मला आठवत नाही कोणकोणते युगाचे नाव आहेत. तर कलियुग आवडते, सत्ययुग आहे, द्वापर युग आहे, त्रेतायुग आहे आणि कलियुग आहे. आठवलं? हे 4 युग. तर भविष्यात कलियुगात किंवा एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये जेव्हा अधर्मी काळ राजा आणि त्याची राणी सुवर्णप्रभा राज्य करतील तेव्हाची परिस्थिती दर्शविणारी ही 16 स्वप्ने आहेत, असा बुद्धांनी अर्थ काढलेला आहे. ही कलियुगामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट काळखंड असा येईल या पृथ्वीवर की जेव्हा अधर्मी, की धर्माचं काहीही घेणं देणं नसलेला हा काळ नावाचा राजा, अंधाराचं प्रतीक आहे हा काळ नावाचा राजा, आणि त्याची पत्नी राणी सुवर्णप्रभा हे राज्य करतील. यांचं राज्य येईल, अधर्माचं राज्य येईल. धर्माचं राज्य नाही राहा, अधर्माचं राज्य येईल. आणि हा काळ राजा आणि सुवर्णप्रभा राज्य करतील तेव्हाची ही परिस्थिती आहे. कलियुगाचे प्रतीक आहे काळ राजा. या कथेत काळ राजा हा काळा किंवा अंधाराचं प्रतीक असलेला राजा आहे. लक्षात घ्या इथं बरोबर. काळ राजा हा अंधाराचं प्रतीक असलेला काळा राजा आहे आणि अधर्मी राजा आहे. आणि सुवर्णप्रभा कशी आहे? बाहेरून सोन्यासारखी चमकणारी, बाहेरून दिसायला फार सुंदर आहे, सोन्यासारखी चमकणारी, पण आतून पोकळ अवस्था आहे तिची, आतून काहीच नाही त्याच्या. ही सुवर्णप्रभा. म्हणून हे भविष्यातील भ्रष्ट आणि अधर्मी राज्यकर्त्याचे प्रतीक मानलं गेलेलं आहे. काळ राजा आणि त्याची राणी सुवर्णप्रभा हे भविष्यात अधर्मी जो राजा येईल, भ्रष्ट आणि अधर्मी राजाचं प्रतीक म्हणून हे काळ राजा आणि हे सुवर्णप्रभा मानल्या गेलेले आहे. तर भगवान बुद्धांनी या 16 स्वप्नांचा अर्थ काय सांगितलेला आहे? भगवान बुद्धांनी स्पष्ट केले की जेव्हा काळ राजा आणि सुवर्णप्रभा यांचा काळ येईल तेव्हा संपूर्ण जगाची व्यवस्था उलटी पालथी होईल. सगळ्या जगाची व्यवस्था उलटी पालथी होईल जेव्हा यांचं राज्य येईल.
काळ राजाचा आणि सुवर्णप्रभा. आता जगाची व्यवस्था उलती पालती होईल म्हणजे नेमकं काय होईल? बुद्धांनी सांगून ठेवलेलं आहे. निसर्गाचं संतुलन बिघडेल असं भाकीत बुद्धांनी केलेलं आहे. निसर्गाचं संतुलन कसं बिघडेल? ढग येतील पण पाऊस पडणार नाही, कोरडा दुष्काळ पडेल आणि तरुण झाडांना अकाली फळे लागतील. तरुण झाडं म्हणजे जे झाड पूर्ण तरुणही झालं नाही, अगोदरच फळं यायला लागतात. आहे का या अर्थाचा काही अनुभव आपल्याला? आताचं जे राज्य आहे अधर्मी राजाचं राज्य आहे का काळ राजाचं आणि सुवर्णप्रभाचं राज्य आहे का? पावसाळा कमी झालेला आहे, लहान लहान झाडांना निंबू लागतात, आंबे लागतात. पुढे सांगितलं आणखीन गुणांची किंमत राहणार नाही असंच बुद्धांनी सांगितलं. गुण ज्ञानी आणि सुजान व्यक्तींना बाजूला सारून, जे ज्ञानी आणि सुजान व्यक्ती आहे, जाणकार व्यक्ती आहेत, त्यांना बाजूला सारून मूर्ख आणि भ्रष्ट लोकांना सत्तेची पदे मिळतील. आहे सध्याची परिस्थिती. मूर्ख आणि भ्रष्ट लोकांच्या जवळ सत्ता जाईल आणि ज्ञानी आणि जाणकार सुजान व्यक्तींना बाजूला सारल्या जाईल. तिसरं बाकीत बुद्धांना सांगितलेलं आहे की नात्यांमधील आदर संपून जाईल. लहान मुले किंवा तरुण पिढी वडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करणार नाही आणि लोक केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या मागे धावतील. पुढे बुद्धांनी सांगितलेलं आहे की धर्माचा गैरवापर होईल. राजे आणि धार्मिक नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचे शोषण करतील. सुरू आहे शोषण. राजे आणि धार्मिक नेते दोघंही स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचं शोषण करतील. अशा प्रकारे त्या स्वप्नांचा अर्थ बुद्धांनी सांगितलेला आहे. ते प्रसेनजित राजाच्या काळात होणार नाही. तर पुढे बौद्ध परंपरेमध्ये एक सुवर्ण प्रभास सूत्र या नावाचा एक अत्यंत पवित्र महायान पंथातला ग्रंथ आहे. या ग्रंथात असं म्हटलं आहे की जो राजा या सूत्राचे रक्षण करतो आणि प्रजेला न्याय देतो त्याला निसर्ग आणि देवता नेहमी मदत करतात. की जो राजा या सूत्राचं रक्षण करतो आणि प्रजेला न्याय देतो, हे सूत्र प्रजेचं रक्षण करणे आणि प्रजेला न्याय देणे, तर निसर्ग आणि देवता त्याला नेहमी मदत करतील. त्यामुळे लोककथांमध्ये या सूत्राचा संदर्भ घेऊन आदर्श आणि अनादर्श काळाची तुलना करताना काळराजा आणि सुवर्णप्रभा अशी प्रतीके वापरली जातात. म्हणून जेव्हा आदर्श आणि अनादर्श याची जेव्हा आपण तुलना करतो, चांगलं आणि वाईट, चांगल्या राजाचं राज्य आणि वाईट राजाचं राज्य जेव्हा तुलना करतो, तेव्हा वाईट आदर्शाला, वाईट राजाला काळ राजा आणि सुवर्णप्रभा अशी प्रतीकं वापरलेली आहेत. थोडक्यात सांगायचे तर भगवान बुद्धांनी भविष्यात येणाऱ्या वाईट काळाचे आणि त्या काळातील अधर्मी राजकर्त्यांचे वर्णन करण्यासाठी या स्वप्नांचा आणि पात्रांचा प्रतिकात्मक वापर केला होता. असा काही कोणी काळ राजा होऊन गेलेला नाही किंवा राणी पण होऊन गेलेली नाही, असं हे भाकीत या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नंतर चिंतनासाठी जेव्हा तो बसला, जे सिद्धार्थ गौतम त्या पिंपळाच्या झाडाखाली, तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणांतरी माराची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केलं. ध्यान साधनेला, चिंतन करण्यासाठी जेव्हा सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या झाडाखाली बसले, तेव्हा त्यांच्या मनात वाईट विचार आणि वाईट वासना म्हणजे वाईट इच्छा आणि वाईट विचार, की ज्यांना माराची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केलं. शांत बसूच देत नव्हते वाईट विचार. ठीक आहे नाही. मारसेना हा शब्द आलेला आहे, आपण ऐकलेला आहे. ही मारसेना दुसरी तिसरी कोणीच नसून आपल्या मनातील वाईट वासना आणि वाईट विचार आहे. आपल्या मनातील वाईट विचार आणि वाईट वासना ज्या असतात, ह्या आपल्याला प्रगती करू देत नाही, आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आणि आपण त्यांच्या आहारी चालले जातो. तर ही माराची मुले त्यांना पुराणांमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे. आणि सिद्धार्थांच्या लक्षात आलं की कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील.
माराची ही अवलाद जी आहे, माराची जी सेना आहे, ही सेना आपल्याला पराभूत करतील, आपल्याला विजयी होऊ देणार नाही, ज्ञानप्राप्ती होऊ देणार नाही आणि आपला हेतू निष्फळ होईल. ज्यासाठी आपण बसलो तो हेतूला काही फळ येणार नाही, अशी गौतमाला भीती वाटली त्या ठिकाणी, की अरे आपण तर केवळ अजून बसलोच. तर बसल्याबरोबर सुरू झालं वाईट विचार आणि वासना. ही मार सेना बिलकुल चांगला विचार, चांगलं चिंतन करण्यासाठी बसले होते ते, ज्ञानप्राप्तीचा मार्ग शोधण्यासाठी, परंतु नाही, आक्रमण केलं वाईट विचारांनी. वाईट इच्छा येत होत्या त्यांच्या मनात आणि वाईट विचार येत होत्या. म्हणून त्यांच्या लक्षात आलं की दृष्ट वासनांबरोबर, दृष्ट म्हणजे वाईट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले, हे सिद्धार्थाला माहीत होतं. की अनेक असे महान ऋषी होऊन गेले आहेत आणि ब्राह्मण असे होऊन गेलेले आहेत की या दृष्ट वासनांच्या झगड्यामध्ये बळी पडले आणि त्यांना जे प्राप्त करायचं होतं ते त्यांना प्राप्तच झालं नाही, हे माहीत होतं त्यांना. आणि म्हणून काय केलं सिद्धार्थ गौतमानं, आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून, आपल्या शरीरात असलेली जेवढी ताकद आहे, हिंमत आहे, धैर्य आहे, ती सगळी एक करून आणि डेअरिंगनं, हिमतीनं त्या मारसेनेला म्हणाले. सिद्धार्थ गौतम काय म्हणाले, माझ्यामध्ये श्रद्धा आहे. काय म्हणतात ते माराला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास आहे मला की मी ज्ञानप्राप्ती करणार आहो, मला ज्ञानप्राप्ती होईल याच्यावर माझी श्रद्धा आहे, पूर्ण विश्वास आहे. आणि शौर्य आहे, माझ्याजवळ शौर्य आहे, म्हणजे वीरपण आहे, धैर्य आहे, डेअरिंग आहे, हिंमत आहे आणि शहाणपण सुद्धा आहे. महाराला म्हणतात शहाणपण सुद्धा माझ्याजवळ, मी काय करावं काय करू नये, काय खरं काय खोटं हे मी ओळखतो, हिंमत आहे माझ्याजवळ आणि माझ्या विचारावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुम्ही दृष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? तुम्ही दृष्ट वासना, वाईट विचार कितीही या मनामध्ये, पण तुम्ही माझा पराभव करू शकत नाही. काही काही ग्रंथांमध्ये आणखी वेगळ्या प्रकारचं वर्णन मारसेनेचं केलेलं आहे, म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी ते वर्णन दिलेलं आहे. ठीक आहे ना. माराला उद्देशून सिद्धार्थ गौतम म्हणतात की हे मारा, मी तुला पूर्णपणे ओळखलेले आहेत, तुझ्या इमारतीचे सगळे आधारस्तंभ ढिल्ले झालेले आहेत, खिळखिळे झालेले आहेत, तू आता जास्त दिवस टिकू शकणार नाही माझ्यापुढे, कोसळून जाशील. एवढी हिंमत सिद्धार्थांनी केली. आणि असं म्हणतात की हे वाईट विचार येणं म्हणजे काय, मग तलवारी घेऊन मोठे मोठे राक्षस ध्यान साधना करू देत नव्हते बुद्धांना, नर्तकी येऊन नाच काम करत होत्या त्यांच्या पुढे, नग्न अवस्थेत येत होत्या, काय काय विचित्र विचार. नाही, कोणी तलवार घेऊन ये, वेगवेगळे हिंस्र प्राणी, राक्षस, खूप काही दिसलं. आणि त्याच ठिकाणी बसून सिद्धार्थानं हिमतीनं आणि धैर्यानं त्या विचारांना थांबून ठेवलं. कशानं? आपली श्रद्धा, आपलं शौर्य आणि आपलं शहाणपण. यामुळे हे मारा, तू माझं काहीच बिघडवू शकत नाही, माझा पराभव तुम्ही करू शकत नाही. आणि काय म्हणतात ते, नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, नद्यांचे प्रवाह वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. पण मी जो निश्चय केलेला आहे ज्ञानप्राप्तीचा, तो ढासळून टाकणं तुम्हाला शक्यच नाही. तो केला मी निश्चय केला, त्याला तुम्ही धक्काही लावू शकणार नाही माझ्या निश्चयाला. आणि म्हणून माराला म्हणतात ते की जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा, मी इथं बसलेला आहो पिंपळाच्या झाडाखाली, मी जिवंत राहून मी पराभव स्वीकारल्यापेक्षा मी तुझ्यासोबत संग्राम करेल, म्हणजे युद्ध करेल, युद्धात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. ये तू किती क्षणा घेऊन येतं तर तू ये, मी तुझ्यासोबत टिकतो, ते मला अधिक श्रेयस्कर आहे, म्हणून मी संग्राम करण्यास तयार आहे. असं म्हटल्यानंतर काय झालं मग मारसेनेचं, एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दृष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केलं.
तसे कावळे येतात, वरून त्यांना वाटते की हा चरबीचा गोळा आहे, परंतु जेव्हा त्या चरबीच्या गोळ्याजवळ जे येतात ते येतं तिथं तो चरबीचा गोळा नसून तो काय आहे, दगड आहे. एक संगमवरी दगड कसे दिसतात ते असे पांढरे, तर ते दगड, त्या दगडावर ते चोचा मारतात कावळे, आणि त्यांना वाटते की अरे हा गोड पदार्थ नाही आहे किंवा चरबीचा गोळा नाही आहे, चला वापस. ते कावळे वापस जातात. तर असं दृष्ट वासनाने सिद्धार्थाच्या मनावर आक्रमण केलं, मारा केला, की याला ज्ञानप्राप्ती झालीच नाही पाहिजे, चिंतन करूच शकला नाही पाहिजे था, असा या वाईट विचारांनी मारा केला. आणि गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळे तिथून निघून जातो. त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दृष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिलं, चालल्या गेल्या. आता कुठं शांतता प्रस्थापित झाली चिंतन करण्यासाठी. ठीक आहे ना. किती भयानक आहे ही मारसेना. ही मारसेना आपल्यामध्येच दडलेली आहे आणि आपणच तिला मदत करतो. म्हणून आपल्याला ना प्रगती होत आपली, ना आपल्याला सुखाची प्राप्ती होत, ना आपला व्यक्तिमत्वाचा विकास होत आपल्या, ना मनाचा विकास होत आपल्या, कशाचाच प्रगतीच होत नाही. अडथळे अडथळे म्हणजे आपण जे काही चांगले कामं हाती घेतो त्या कामात आपल्या येणारे जे अडथळे आहेत त्यांना आपण मारसेना असे म्हणतो. तर एवढंच प्रकरण आज आपलं झालं. आपण जास्त माहिती पाहिल्यामुळे तर आता फक्त जाता जाता आपण मारसेना केवढी होती त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती पाहू आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बौद्ध ग्रंथांमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार मारसेनेचा अर्थ आहे मार म्हणजे मारणारे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? प्रलोभने, प्रलोभन दाखवणे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दुसऱ्या भाषेत, आशा लावणे, समजा आमिष्ट दाखवणे, ठीक आहे नाही, लोभ दाखवणे. मृत्यू, हे सुद्धा मारामुळे मृत्यूही येतो. जर आपल्या कामात खूपच अडथळे आले तर लोक आत्महत्या करतात. आणि वाईट प्रवृत्ती, वाईट विचार, आपल्याला सवयीच वाईट लागलेल्या असतात. विचार म्हटल्यापेक्षा सवयीच अशा वाईट असतात आपल्याला, तर चांगलं सुखानं त्या जगू देत नाही, आपणही जगूत नाही आणि इतरांनाही जगू देत नाही. अशा प्रवृत्तीचं प्रतीक म्हणजे ही मारसेना आहे. आणि या मारसेनेचं 10 विकारांचे सैन्य आहे. 10 प्रकारचे विकार म्हणजे 10 प्रकारच्या वाईट प्रवृत्ती आपल्या मनामध्ये आहेत आणि प्रत्येक प्रवृत्तीची खूप मोठी सेना आहे अशी, म्हणून त्याला मारसेना म्हणतात. 10 विकारांचं सैन्य आणि प्रत्येक विकारांचं म्हणजे वाईट प्रवृत्तीची वेगवेगळी सेना आहे. गौतमाचे मन विचलित करण्यासाठी मारसेनेने विविध मानसिक आणि भावनिक अडथळे निर्माण केले होते. गौतमाचं मन विचलित करण्यासाठी, ज्ञानप्राप्ती झाली नाही पाहिजे यासाठी मारसेनेनं वेगवेगळ्या मानसिक आणि भावनिक अडथळे निर्माण केले होते. मानसिक म्हणजे मनात, त्यांच्या मनात घुसले ते विचार, वाईट विचार, अडथळे निर्माण केले. भावना म्हणजे कृती करणे, कृती करण्यासाठी परवानगीच दिली नाही या दृष्ट विचारांनी, या मारसेने. आणि या मारसेनेचा जो उल्लेख आहे हा पधान सुत्तामध्ये आपल्याला आढळतो. पधान सुत्ताच्या नुसार मारसेनेमध्ये समाविष्ट असलेल्या 10 अंतर्गत शत्रूंची पुढील प्रमाणे माहिती आहे. अंतर्गत शत्रू आहेत ते आपल्याच मनात आहेत. आपली मारसेना आपणच पोसून राहिलो, तर त्याला आपण 10 मानसिक विकारसुद्धा पधान सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे. 10 मानसिक विचार म्हणजे 10 वाईट गोष्टी किंवा 10 प्रकारचे वाईट विचार. हे फार शांततेनं समजून घ्या. काढता आले आपल्यामधून तर आयुष्यभर प्रयत्न करा हे काढण्यासाठी, मारसेना आखलून लावण्याचा. सगळ्यात पहिली सेना आहे कामसेना. सगळ्यात पहिली सेना कोणती आहे? कामसेना आहे. कामसेना म्हणजे काय? इंद्रिय सुखांची तीव्र इच्छा किंवा वासना. इंद्रिय सुख, इंद्रिय माहीत आहेत आपल्याला, 5 पंच इंद्रिय. या 5 इंद्रियांच्या सुखाची तीव्र इच्छा बाळगणे नेहमी. हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, मलाही त्याचा उपयोग झाला पाहिजे, माझ्या येणाऱ्या पिढीला, माझ्या नातवाला आणि त्याच्या नातवाला भेटलं पाहिजे. किती तीव्र इच्छा झाली ही इंद्रिय सुखांची. ही पहिले कामसेना आहे.
आता या कामसेनेमध्ये पहा काय काय असेल, नाही का? आपण जे जीवन जगतो, आपली जी धडपड चालते, याचं चिंतन करा राहते की काय काय आपण इंद्रिय सुखासाठी करतो, काय करून राहिलो, आपण जीवन जगून राहिलो म्हणजे काय करून राहिलो, आपल्या जीवनाचं काय ध्येय आहे, जगण्याचा काय उद्देश आहे, काहीच माहीत नाही आपल्याला. या कामसेनेमध्ये आपण गुरफटलेलो आहोत. दुसरी सेना आहे आरती. दुसऱ्या सेनेचं नाव आहे आरती सेना. म्हणजे चांगल्या कामात किंवा ध्यान साधनेमध्ये मन न लागणे. आरतीचा अर्थ होतो उदासीनता. चांगली गोष्ट करायला गेले की, आता या आपल्या विहाराच्या आजूबाजूला कमीत कमी 150 ते 200 घरं आहेत आपले, पण आपण पहा किती संख्येनं आहोत. ही आहे आरती. ही चांगल्या कामात किंवा साधनेमध्ये मनच लागू देत नाही, घरीच ठेवते मन. ही आरती सेना, ही उदासीनता, करूच नाही देत काही, आळसही याला म्हणतो आपण दुसऱ्या भाषेमध्ये. तिसरी सेना आहे खुपी पासा. या नावाची सेना आहे खुपी पासा. आणि ही तिसरी सेना कशी आहे? भूक आणि तहान, जी शरीराला विचलित करून टाक. भूक आणि तहान याच्यासाठी तर काही करतो आपण. ही आपल्या शरीराला काय करते? विचलित करून टाकते. 6 वर्ष एका ठिकाणी बसून तपश्चर्या बुद्धांनी केली. भूक आणि तहानीचं काय? भूक आणि तहान ह्या 2 गोष्टी आहेत की आपल्या शरीराला विचलित करून टाकतात, अस्तव्यस्त करून टाकतात. आता जर इथे बसून भूक लागली असेल तर मी जे काही सांगून राहिलो त्याच्यात अजिबात लक्ष लागणार नाही की कधी 6 वाजतात, जेवण कधी करतो. ठीक आहे, म्हणजे पूर्ण विचलित करून टाकते लक्ष. जिथं लक्ष द्यायचं आहे तिथं लागू देत नाही. आणि तसे आपण इथं येऊन बसतो, मी आपलं सांगत राहतो तुम्हाला, आणि आपण शरीरानं इथं उपस्थित आहो आणि आपलं मन पाखरासारखं आहे, नाही का? लगेच कुठेही उडून जाते दुसऱ्या विचारात, पुन्हा येते इथं, आणखीन उडून जाते, आणखीन येते इथं. काय सांगून राहिले सर? आणखीन लक्ष घालतो आपण, आणखीन मन आपलं भटकते. म्हणजे किती विचलितता आपल्यामध्ये आहे. चौथी मारसेना आहे तन्हा. तन्हा म्हणजे तीव्र आसक्ती किंवा तृष्णा, इच्छा, तृष्णा, तीव्र आसक्ती, खूप इच्छा, ती म्हणजे तन्हा आहे. किती जिद्दी पेटतो माणूस. माझा प्लॉट अर्धा फूट जागा त्याच्या घरात गेलेली आहे, काय करतो तेवढ्यासाठी? कोर्ट कचेऱ्या, 20, 25, 30 वर्षानं म्हातारा झाल्यानंतर मग त्याचे निकाल लागतो. त्याचा अर्धा फूट जागा असते, शेजाऱ्यानं घेतली आपली अर्धा फूट. शेतीतले रस्ते असतात, शेतीतले धुरे असतात, पूर्ण जीवन बर्बाद होते. एवढी तीव्र आसक्ती आहे, ही तृष्णा आहे. ही चौथी सेना आहे, ही सुद्धा आपल्यामध्ये आहे. 5वी सेना आहे थिनमिद्ध. थिनमिद्धचा अर्थ होतो आळस. ही सगळ्यात डेंजर सेना आहे, याचा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. थिनमिद्ध म्हणजे आळस किंवा ग्लानी. ग्लानी म्हणजे आपल्या शरीराचा थकवा किंवा त्याला मानसिक सुस्ती म्हणतो आपण. मनच करत नाही काही करायचं, आळस, जाऊ द्या उद्या करू, आणि आता उशीर झाला, आज काही जात नाही विहारामध्ये, उद्याच जाईल, लक्षच लागत नाही. असं हे थिनमित्य आहे, आळस आहे, ग्लानी आहे आणि मानसिक सुस्ती आहे. ही 5वी सेना आहे. 6वी सेना आहे भय. 6वी सेना म्हणजे भय. हे काय करते? साधना करताना वाटणारी अनामिक भीती किंवा संकट येण्याची शंका. साधना करताना एखाद्या वेळेस आपण ध्यान साधनेला बसतो. आता तुमच्यापैकी कितीक लोक ध्यान करतात मला माहीत नाही, पण ध्यानाला जेव्हा आपण बसतो अनामिक भीती वाटते आपल्याला, की काय फालतू बसा, मन भटकत राहते, कामना धंदा, टाईम गमावा इथं बसून, काय प्राप्त होणार आहे आपल्याला ध्यान करून? आणि या ध्यानात जर आपण कोमात गेलो तर तसंच डोळे बसून तसंच राहून काहीच हालचाल होणार नाही, अशी भीती वाटते, आहे का नाही? तर विपश्यी साधक जे आहेत त्यांना माहीत आहे की कसा धारा प्रवाह शरीरामध्ये चालतो. तर ती भीतीसुद्धा निर्माण होते की काही संकट येईल का आपल्यावर, अनामिक भीती, आहे का नाही? ही फक्त ध्यान साधनेबद्दलच नाही, तर आपण जे जे काही चांगले कामं हाती घेतो त्या कामामध्ये आपल्याला विनाकारण भीती वाटते की काय कशाला काम करायचं, हे नुसतं कशाला संकट ओढून घ्यायचं आपण, ठीक आहे नाही?
अशा प्रकारची ही मारसेना आपल्यामध्ये काम करत असते. 7वी सेना आहे विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे आपल्या मनातील शंका, संभ्रम, संशय आणि आपण जे ध्येय प्राप्त करायचं आहे त्याबद्दलची शंका, विनाकारण शंका करत असतो आपण. हे म्हणजे विचिकित्सा आहे. मनातील संभ्रम आहे, संशय आहे, आपल्याला ध्येयाबद्दलची शंका आहे. आपल्याला एखाद्या वेळेस असा विचार येते की खरंच बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली होती काय, शंका. आणि आपल्याला खरंच होईल का बुद्धत्वाची प्राप्ती, ज्ञानप्राप्ती होईल का, असा संभ्रम आपल्याला निर्माण होतो. तीच मारसेना आहे. तुम्ही नाही म्हणता ना, तीच मारसेना आहे. बुद्धांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे बुद्धत्वाची प्राप्ती करू शकता. बुद्धांच्या अगोदर किती बुद्ध होऊन गेले? 28. नावं सुद्धा आहेत त्या बुद्धांची. तर आता त्या विषयात जाऊ नये आपण. लक्ष ठेवाय आता की भय ही आपली विचिकित्सा ही अशी आहे. कोणतेही काम करताना उगीच शंका किंवा संभ्रम आपल्यामध्ये निर्माण, कोणतंही काम असो मग आपलं, नाही का, ती विचिकित्सा. नंतर विचारू शकता मला आपलं झालं की. मख्ख थंभ ही 8वी सेना आहे. 8वी सेना म्हणजे मत्थ थंभ म्हणजे कृतघ्नता. म्हणजे कृतज्ञता म्हणजे काय? कोण जर आपल्याला मदत केली, कोण जर आपल्यावर उपकार केले तर ते विसरणे, त्याचे आदरही करणे नाही आणि त्याचे आभारही न मानणे, म्हणजे कृतज्ञता आहे ही 8वी सेना. आणि मनाचा ताठरपणा, मी कशाला त्याचे आभार मानू, मी कशाला त्याचा आदर करू, हा मनाचा ताठरपणा, त्याला दुसऱ्या भाषेत आपण अहंकार असं म्हणतो. अहंकार म्हणतो आपण. बुद्धाला वंदन करायचं असलं तर कधी कधी तर एवढं आपल्याला आळस येते किंवा उभ्यानं हात जोडून काहीतरी करून टाकतो. आदर आपण करू शकत नाही, म्हणजे अहंकार किती आहे आपल्याजवळ. काही लोक बौद्ध परंपरेमध्ये वंदन करण्याची, वाकून वंदन करण्याची पद्धत आहे. वाकून कशासाठी वागतो आपण? नम्रतेमुळे वागतो. किती नम्रता आहे आपल्यामुळे, अहंकार किती कमी झालेला आहे आपला, नाही का नाही, मीपणा. तर हे आहे मख्खन थंब. 9वं मारसेना आहे, त्याला म्हणतात लाभ, शिलोक किंवा सत्कार. 9वी सेना म्हणजे लाभ, शिलोक, सत्कार. लाभ म्हणजे संपत्ती, शिलोक म्हणजे कीर्ती आणि सत्कार म्हणजे खोटा सन्मान आणि मोठेपणा मिळवण्याची हाव. हे तर सगळ्यालेच आहे, कोणीच नाही सुटला याच्यातून, नाही का. संपत्ती मिळालीच पाहिजे, लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, आपली कीर्ती, आणि लोकांनी आपल्याला सन्मान दिला पाहिजे, वाहवा केली पाहिजेत लोकांनी, मोठेपणा आपला केला पाहिजेत लोकांनी, अशी हाव निर्माण होणं. वाटतं की नाही आपल्याला? असं लग्नाकार्यात जास्त असते. बहीण जर भावाच्या घरी गेली तर त्या भावजाईनं सगळे 17 कामं सोडून तिची सेवा केली पाहिजेत, पहिले तिचा आदर सत्कार केला पाहिजे. कशासाठी पाहिजे? ही सेना इथं आपण दाबून टाकली पाहिजे, मारून टाकली पाहिजे. आणि 10वी सेना आहे अत्तुकंसन परवंभन. ही 10वी सेना म्हणजे फार चांगला शब्द आहे का नाही, अत्तुकंसन परवंभन, म्हणजे स्वतःची स्तुती स्वतःच करणे. मला काय येते, मी काय आहो, आणि इतरांना कमी लेख, ही सुद्धा मारसेना आहे. मी स्वतः किती हुशार आहो, स्वतःची स्तुती स्वतः करायची आणि इतरांना कमी लेखायचं, ठीक आहे नाही. ही मारसेना साधी सोपी आपल्याला वाटत असली तरी आपल्याला ही मारसेना बुद्धत्वाची प्राप्ती करून देणार नाही. या ब्रह्मांडामध्ये माणसाचा जन्म तो एकाच उद्दिष्टासाठी झालेला आहे, एकाच ध्येयासाठी झालेला आहे. ते ध्येय म्हणजे मुक्ती मिळवणे, मोक्ष मिळवणे. तेच म्हणजे बुद्धत्व आहे. ते बुद्धत्व मिळाल्याशिवाय, बुद्धत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय तो मोक्ष मुक्ती मिळत नाही. मग मिळत नाही म्हणजे मग काय होते?
आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडलेले. मेलो की पुन्हा जन्म घ्या आणि पुन्हा त्या चक्रात फिरत राहा. तो आपल्या धम्मामध्ये फार सुंदर अभ्यास आहे. भवचक्राचा शिबिरच आहे ते 10 दिवसाचं, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये आपल्याला ते चांगला अभ्यास करता येतो. तर बुद्धांनी आपल्या तीव्र आत्मबलाने आणि प्रज्ञेने या संपूर्ण मार सेनेवर विजय मिळविला आणि ते बुद्ध झाले, ठीक आहे. तीव्र आत्मबलानं एवढी शक्ती एकवटली त्यांनी आणि आपल्या शहाणपणानं सगळ्या मार सेनेवर विजय मिळवला आणि नंतर ते बुद्ध झालेले आहेत. अशी ही मार सेना आपण पाहिली. थांबूया आपण. ज्ञानप्राप्ती आता होऊ द्या. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ. हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ. हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ.
शिक्षण